बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला रियाजला आपण पाहणार आहोत. रियाजचा अंदाज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. लेट्स प्ले अंपायर सिग्नल सुरुवात होईल आता डाबाला. पहिला चेंडू टाकण्यासाठी किरण राईट मोदी विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. दादा गाणं वाजणार आहे का? विकेटला गाणं वाजणार आहे ना? विकेट 4-6 वाजवा. वाजवत्याशिवाय मजा नाही. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ केला. मिड विकेटला फिल्डर होता आणि ते चांगला झेल टिपलाय. रॉयल जक पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. पहिली शिकार किरणसाठी. आशेचा किरण असाच उल्लेख मी केला होता आणि पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. पूर्णपणे नाराज आहे रियाज. खांदे खालावलीत. पहिल्याच बॉलवर प्रश्न असेल रियाजसाठी गरज होती का? तर उत्तर येईल गरज नव्हती, कारण पहिला बॉल तुम्ही फेस करत होता पण तिथे झेल टिपलाय. नजर ठेवली बॉलवर. न्यू बॅटर इन आलोक राजपूत. दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली किरणला. डीप मध्ये फिल्डिंग करत असताना तिथे झेल टिपलाय स्वप्नीलने. चांगली फिल्डिंग पण इथून भागीदारी गरजेची. आलोक राजपूत पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्राइक एंडला. झेपन 11 कोंडवा. सुरुवात थोडीशी खराब पण या संघात अनेक मातबर खेळाडू. किरण तयार. राईट मोठी विकेट. पुढे टाकलेला बॉल लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नजर नव्हती या बॉलवर. चांगली फिंगर रोल केली. चांगला कटरचा वापर केला जातोय. फुल लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघालाय. हा बॉल आहे डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 0-1 गडी ते गमावलाय. किरण चांगली सुरुवात. ओटी विकेटने पुढचा चेंडू पुढे टाकलाय. पुन्हा हवे. थँक्यू डीजे. 2 हादरे इथे दिलेत. पहिल्याच बॉलवर फलंदाज रियाज पटेल बाद झाला. आणि आता तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय. ऑन फील्ड ऑफिशियलने तो तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय आणि तिसऱ्या पंचांनी तो आमच्यापर्यंत पोहोचवलाय की खेळाडूची जर्सी नाहीये आणि त्यामुळे पेनल्टीज पात्र होणार आहेत. झेपन 11 कोंडवा यांना 2 धावांची पेनल्टी आहे. तुमच्या खेळाडूकडे ती जर्सी नाही आहे. थँक्यू. धाव फलकावर 0 धावा. 2 गडी ती गमावली. सुरुवात थोडीशी खराब. बॅकफुटवर गेलाय संघ. इथून कमबॅक करायचे. किरण पहिल्या 2 चेंडूंवर अतिशय चांगला रिदम त्याने दाखवलाय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेलाय. कव्हर्स मध्ये खेळलाय. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहे. रन मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली लाईन. नेहमीच आपण चर्चा केली आहे गोलंदाजाचा टप्पा आणि बाहुबलीचा कटप्पा. या 2 गोष्टी लक्षात राहतात. इथे चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग पाहायला मिळाली. रन आलेले नाहीयेत. 2 हादरे इथे मिळालीत. किरणने सध्या संधी दिलेली नाहीये. अजिंक्य जन स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा तयार. पुढे होता बॉल. अगदी तसाचा बॉल निसटलाय. ते जीवनदान मिळाले. धाव मिळेल 1. स्कोर कार्ड धाव संख्या 1-2 गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ इथे झालाय. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. वासिम शेख आता स्ट्रायकिंग एंड आलाय. धावांची गरज आहे. भागीदारीचं क्रिकेट इथे खेळावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट. तर 2 हादरे इथे दिले गेलेत. लेफ्ट हँडर साठी आता फिल्डिंग मध्ये बदल केला जाईल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वर पाठवला गेलाय. पॉइंट. त्यानंतर पहा इथे मिड ऑफला फिल्डर आहे. कव्हर्स मध्ये फिल्डर नाहीये. हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर केला. पॉइंट मध्ये बॉलला गाईड केले. स्टिअर केलाय. प्लेसमेंट चांगली आहे. सिंगल इथे घेतली. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना पहिल्या षटकाचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा. 2 गडी बाद.
साऊंड आता ज्यावेळेला ओव्हर संपेल 6-4 आणि विकेट जाईल. तुम्ही लगेच स्टार्टअप घ्या आणि येस थँक्यूच्या कॉलला थांबा. पहिल्या षटकाची सुरुवात अतिशय चांगली राहिली. किरणने 2 हादरे दिले. धावसंख्या 2-2. अजून 5 षटकांचा गती शिल्लक आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील देवकर, एक चांगला बॉलर या टीमचा. छत्रपती शिवाजी मराठा या टीमसाठी सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. समोर असेल वासिम शेख. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक एंडला. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. वेग होता, गती, वेगवान चेंडू. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे पिच केला. तिथून बॉल खाली राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलनी सुरुवात. चांगला निर्णय आहे कॅप्टनचा. गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला गेला आणि सध्या खूप चांगली गोलंदाजी केली जाते. इथे देखील आतमध्ये येणारा बॉलकडे पाहत राहिला. डबल माइंडेड तयार नव्हता. बॉल सोडून दिलाय वेल लेफ्ट. आणखीन एक डॉट बॉल. आणि जेवढे डॉट बॉल टाकले जातील तेवढासा दबाव बनेल टीमवर. स्वप्नील देवकरने सुरुवात खूप चांगली केली आहे. वासिमला पाय चालवावे लागतील. वरती आलेला बॉल थँक्यू डीजे. दोन्ही या धावसंख्येवर तिसरा हादरा. वासिम देखील परतल्या. आता संकटात सापडलाय संघ. पूर्णपणे बॅकफुटवर जात असताना मागच्या चेंडूवर थोडासा मागे गेला. पंच करायचा होता. बॅटची कड घेतली आणि विकेट किपरने झेल टिपलाय. गॉड बिहाइंडच्या रूपाने इथे विकेट मिळाली. मोठी सफलता. आता चौथ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची राहील. सैफ अलीला पाठवलं गेलंय. आयुष्याच्या प्रवासात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप महत्वाची राहते. आणि तीच पार्टनरशिप हा डाव सांभाळत असताना झेफान 11 कुटुंबासाठी गरजेची आहे. स्वप्नील देवकरच्या खात्यामध्ये विकेट. पहिले 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. आता सैफ अली आली रे आली. आता माझी बारी आली. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल स्लोवर होता. कव्हर्स मधून उडवला. थँक्यू डीजे. पॉवर प्ले ते बेदला. फुटवर्क चांगलं होतं. एक्स्ट्रा कव्हर सध्या 38 सर्कल मध्ये पाहिलं होतं. आणि इनफिल्डच्या वरतून हा फटका क्लिअर करत असताना आखू टप्प्याचा बॉल शफल झालाय. लॉंग लीगला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बॉलवर पोहोचला. रन इथे मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक. धावसंख्या स्कोर कार्डवर 6. 3 हादरे इथे दिलेत. स्वप्नीलच्या विरोधात 1 चौकार. मागच्या बॉलवर अगदी कॉपीबुक फटका पाहायला मिळाला. पण तो रन गरजेचे आहेत. आखू टप्प्याचा बॉल फटका. अनप्रिडिक्टेबल बाउन्स होता. टप्पापर्यंत बॉल थोडासा वरती आला. तयार नव्हता. बॉलला दिशा द्यायची होती. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये होता. तिथे त्यांनी झेल सोडलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा केस संपलाय. 7 धावा स्कोर कार्डवर. 3 गडी बाद. झेफान 11 कोंडगोळा. आणि आता ऐकूया सुमधुर संगीत. येस डीजे. Yes, thank you DJ. Now back to cricket. आपण पाहतोय मंत्री चषक 2025. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. किरण पहिल्या ओव्हरमध्ये 2 हादरे दिले. धावसंख्या 7. 3 गडी बाद. स्ट्राईक एंडला आहे सैफ अली. पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार. पहिलाच बॉल लो फुलटॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिडॉनला जाईल बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर तिथे पोहोचतोय. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक इथे रोटेट.
एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड. एकेरी बरोबरच धाव फलक आता 8 वर पोहोचलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात. किरणने याआधी फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. त्यामुळे त्याचा स्पेल इथे कंटिन्यू केला जातोय. ओढी विकेटने पुढचा चेंडू. वाईड यॉर्कर ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेथवर होता बॉल आणि ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. कव्हर्स मध्ये डीपला बॉल जाईल. जोपर्यंत थ्रो केला जातोय तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट खूप चांगल्याने येतात. 2 धावा आल्यात. दिल मागे मोर. अजून धावा गरजेच्या आहेत. चांगलं लक्ष इथे प्रस्थापित करावं लागेल. सुरुवात इथे थोडीशी खराब. पहिल्याच बॉलवर रॉयल डक रियाज पटेल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या खेळाडूला खेळताना मी पाहिलं होतं. त्यानंतर भरपूर कालावधीनंतर आज त्याचा खेळ पाहण्याची संधी होती, परंतु तो पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. कमी गतीने टाकलेला बॉल. स्लोवर 1 फिंगर रोल केली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच इथे पाहायला मी ते बॉलचा लई डॉट बॉल. कमी गतीचा वापर केलाय आणि चकवलं इथे फलंदाजाला. अजिंक्य जैन लवकर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. पूर्णपणे दबाव. 10 धावा 3 गडी बाद. किरण तयार. ड्राईव्ह केला बॉल. फुल लेंथ होता. मिड ऑनला फिल्डर येईल. बॉल थांबवला जात नाहीये. लॉंग ऑनला बॉल जाईल. तिथे फिल्डर आहे. रन मिळणार आहे फक्त 1. एकेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 11. 3 गडी बाद. करंट रन रेट 4.12 आणि या सरासरी 24 धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु इथे धावा गरजेच्या आहेत. अजून तुमच्याकडे 3 षटक आहेत. किरण ओढती विकेटने स्ट्राईक एंडला स्ट्राईक आली. पुन्हा फुल लेंथ होता. ऑन साईडला टर्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. तिथे मिळेल फक्त 1. एकेरी धावे बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 12. 3 गडी बाद. आणि जसा सामना पुढे जाईल फ्लड लाईट्स ऑन होतील. रजनी क्रिकेट या फ्लड लाईट मध्ये खेळताना खूप मजा येणार आहे. किरण तयार. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. ओ पुन्हा चांगला बाउन्स. टप्प्यापर्यंत उसळी घेतली. बॉलने तयार नव्हता. डबल माइंडेड झाला. शेवटच्या बॉलवर रन आलेली नाहीये. डॉट बॉल बरोबरच ओव्हर नंबर 3 ची इथे समाप्ती झाली आहे. धाव फलकावर धावा आहेत 12. 3 गडी बाद. झेफान 11 कोंडवा. चौथ्या षटकाला इथे सुरुवात होईल. गणेश लिमगुडे ओव्हर नंबर 4 साठी इथे दाखल झालाय. थोडासा बॅलन्स करा साऊंड पाटतोय. 12 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. गणेशच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. पहिलाच बॉल. राऊंड विकेट. आडव्या बॅटने लपेटलाय. लगेच Jazz in the mix. थँक्यू डीजे. पहिला षटकार सैफ अलीच्या बॅट मधून ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवून दिला बॉल आणि स्लॉट मध्ये टाकला की प्लॉटच्या बाहेर जातो. हे जिथे पाहायला मिळेल. चांगला फटका. गणेशचं स्वागत केलंय. गणेशने प्रश्न विचारला, स्वागत नाही हे करोगे हमारा, आणि त्यावर हे उत्तर दिलं गेलं सैफ अलीकडून. या षटकार बरोबर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 18. 18ला 3. गणेशवर थोडासा दबाव असेल. फिल्डिंग मध्ये बदल केलाय. राऊंड विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. ओ ह्यावेळीला थोडासा राईज झालाय बॉल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. रन मिळेल इथे 1. एकेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 19. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरुवात थोडीशी अडकणारी, पण तिथून कमबॅक केला गेलाय. झेफान 11 कोंडवा. उंडा ऑन साइडला उडवला.
23 धावा धावफलकावर 3 गडी बाद. रन आलीत या षटकामध्ये तब्बल 3 बॉलमध्ये 11. सुरुवात चांगली झाली नव्हती, आता सुरुवात या षटकामध्ये चांगली केली गेली आहे. 23-3. अजिंक्य जैन आता रंगात आलाय. 7 बॉलमध्ये 8 वर तो पोहोचलाय. 7 बॉलमध्ये 14 वर खेळतोय सैफ अली. म्हणजेच काय आता कमबॅक झालाय. 23 ऑन बूट. पुढचा चेंडू या षटकातला हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय लॉंग लेगला आणि ते रन मिळेल फक्त 1. एसटीच्या मागे तुम्ही पाहिलं तर भिंत आहे आणि तिथे बॉलला ट्रॅव्हल होत असताना परतीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे ते 1च रन मिळणार आहे. सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित मंत्री चषक 2025 दर्जेदार आणि नेटकं आयोजन पुणे जिल्हा एरिया वाईज क्रिकेट. पुन्हा चांगला बॉल पुढ्यातून वरती आणलाय. यावेळेला गती होती, ओळखण्यामध्ये चूक झाली. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगलं कमबॅक. 1 षटकार आणि 1 चौकार आला, पण त्यानंतर संधी इथे दिलेली नाहीये. बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन 1 डॉट बॉल. या षटकामध्ये हा पहिला डॉट बॉल आहे. धावसंख्या 24. 3 गडी बाद. गणेश लिमगोडे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट आउटसाइड ऑफ स्टंप वर जात असताना स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. आणखी 1 डॉट बॉल. बरोबरच आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा 3 गडी बाद. जेफान 11 कोंडवा 24 for 4. येस डीजे. चूक झाली. सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच काय तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबरीने धाव फलक पुढे चालला 28-28. 28 धावा 3 गडी बाद. स्वप्नील देवकर होती विकेट. पुन्हा इथे बॉल राईस झालाय. गुडलेनच्या थोडासा पुढे पिच केला, तिथून वरती आला. बॉल हुक करायचा होता. बॅटची कड घेतली. विकेट किपरला देखील बीट केलं बॉलने आणि ते वेगवान सिंगल. 1 चेकी सिंगल इथे पूर्ण केली. सिंगल बरोबरच 29 धावा धाव फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या डावात फलंदाजी करत असताना झेपान 11 कोंडवा या संघाची धावसंख्या. टॅप केलाय बॉल. मिड ऑफला जाईल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तिथे फिल्डर आहे. रन मिळेल 1. आणखीन 1 सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव फलकावर 30 धावा. अजूनही 8 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. धावा गरजेच्या आहेत. एक चांगलं लक्ष तुम्हाला प्रस्थापित करावं लागेल, कारण समोरच्या टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर बन. गती इथे काढून घेतली बॉलची. एखाद्या फुग्यामधून हवा काढावी आणि तसाच या बॉल मधून गती काढली. बॉल होता डॉट बॉल. रन आलेले नाहीयेत. धाव फलकावर धावा आहे 30. 3 गडी बाद 30. पुन्हा भन्नाट वेग. स्ट्रॉंग अपील. पंचांना प्रश्न विचारलाय. हाऊस दॅट. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. फलंदाज असेल सुरक्षित. बॉल आहे डॉट बॉल. डॉट बॉल बरोबरच 5 षटकांचा केस संपलाय. 33 धावा 3 गडी बाद. 30 धावा आहे 3 गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा केस शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी कॉल आहे. या इनिंग ब्रेक मध्ये ती टॉस होईल. टीम कोणती आहे सर? अजय सर टीम कोण आहे? आता शेवटच्या ओव्हरसाठी अमित ओवाळ. अमित आलाय. तर नेक्स्ट मॅच साठी टीम पर्वती आणि कर्वेनगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बी रेडी फॉर टॉस. टीम पर्वती आणि टीम कर्वेनगर. बॅक टू क्रिकेट. यू आर वॉचिंग मंत्री चषक 2025. 30-3 आहेत शेवटचे 6 बॉल. अमित ओवाळ पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल ऑन साइड.
थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनला बॉल क्लिअर करत असताना वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावा इथे ऍड होतील. धावा झालेल्या आहेत 34. अमित ओव्हरचं स्वागत केलंय. अजूनही 5 चेंडू शिल्लक. अजिंक्य पोहोचलाय 16 सैफ अली 12 बॉलमध्ये 15 खेळतोय. धावगती वाढवावी लागेल. दुसरा बॉल या षटकातला टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला हवेत आहे. थँक्यू डीजे. 34 अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. समी खान शेवटचे 4 बॉल इथे फेस करील. धावा गरजेच्या आहेत. 34 धावा. स्कोर कार्डवर 4 गडी बाद. झेपन 11 कोंडबा पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतायत. अमितच्या पहिल्या बॉलवर चौकार. सेकंड बॉलवर त्यांनी विकेट घेतली. त्या म्हणजेच काय थोडासा आत्मविश्वास त्याला देखील मिळेल. येणारी 4 चेंडू खूप महत्वाचे असतील. या डावामध्ये किती मोठं लक्ष टार्गेट सेट केलं जाईल. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झालाय. नटराज मुद्रामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली आणि आता बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. रन मिळतील 4 रन्स. चौकार आहे याला आणि चौकारानंतर धाव फलक 38 धावा. 4 गडी बाद. पुन्हा लॉफ्ट केलाय बॉल. एकदा इथे पूर्ण केले. सिंगल बरोबर धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 39 धावा. शेवटचे 2 बॉल. या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका गरजेचा आहे. 40च्या धाव संख्या पुढे गेली. 45 पर्यंत मजल मारली तर एक फायटिंग टोटल होऊ शकेल आणि तोच प्रयत्न ते करायचा आहे. सैफ अली 12 बॉल मध्ये 15 खेळतोय. सेट झालाय त्याच्यासाठी हा बॉल ऑन साइड. येईल का हे षटक महागडं झालंय. दबाव असेल अमितवर. राऊंड विकेटने शेवटचा बॉल. यावेळेला बॉलच्या बॅटच्या टोला बॉल लागला. एकच धाव इथे मिळेल. दुसरी धाव मिळणार नाहीये. शेवटच्या बॉलवर फक्त सिंगल आणि या सिंगल बरोबर 6 षटक म्हणजेच काय तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 46 धावा बनवले. 4 विकेट्स इथे मिळवलेले आहेत आणि आता 47 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. पण जाऊया आता नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. टीम पर्वती विरुद्ध कर्वेनगर. या 2 टीमचे कॅप्टन चला मंचावर टॉस साठी या. 47चं टार्गेट.
असते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया, जिथे कर्वेनगर आणि पर्वती या दोन टीम नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊया. विक्रमजी जाधव आपल्याला विनंती आहे मंचावर या. साऊंड दादा थोडासा आवाज द्या. सुनील भाऊ घोडांबे आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील मुख्य मंचावर या. चालू सामन्यामध्ये 46 बनवलेले आहे, 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी मराठा या टीम समोर. मान्यवर आमच्या सोबत जोडले गेले. टॉस कॉइन इथे फ्लिप केला जाईल. दोन्ही कॅप्टन आहेत या. एका बाजूला मंत्री चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला संदीप दळवी, सचिन दळवी सोशल फाउंडेशन, आणि हेच तुम्हाला कॉल द्यायचे. चला बॅटर्स पाठवा. मंत्री चषक कसा कॉल दिला गेलाय. येस, आणि इथे सचिन दळवी सोशल फाउंडेशन जे टॉस जिंकलाय. पर्वती टीमने टॉस जिंकलाय. 2 मिनिटात त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, पण आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने, जिथे दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दादा ही खुर्ची घे ना खाली. हो बाबा या ना बाबा. असं की इकडे आमच्या तिकडे सरका, तिकडे सरका. मला मध्ये ठेवा. कर्वेनगरची दिलेली आहे का? दिलेली. सांगते हे पाणी आहे का तिथे? आहे ना बाबा. आहे सर, आहे. चला फिल्डिंग सेट करून घ्या. वेलकम बॅक. सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित मंत्री चषक 2025. आजच्या दिवसातील पहिली लढत सध्या आपण अनुभवतोय, जिथे 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. झेपान 11 कोंडवा टीमने छत्रपती शिवाजी मराठा या टीमच्या समोर. दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलीत. 36 बॉलमध्ये 47. 1983चा किस्सा मला आठवतो. वेस्ट इंडिजच्या बरोबरीत तो सामना होता, मेगा फायनल. आणि ज्यावेळेला पहिला डाव संपला त्यावेळेला कपिल देव रामलाल निखंज यांनी ड्रेसिंग रूम मध्ये मीटिंग बोलावली आणि सांगितलं, या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नाहीयेत, परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. आज आपल्याला लढायचंय. आणि भारतीय संघ तिथे लढला, तो विश्वकर्णक आपण जिंकला. आता या मॅच मध्ये 46 धावा या जिंकण्यासाठी पुरेशा आहेत का, याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये मिळेल. परंतु लढावं लागेल दोन्ही टीमना, हे मात्र नक्की आहे. स्ट्राइक एंडला आहे किरण. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर सज्ज होईल आकाश काळे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुललेनचा बॉल होता. फिल्डरच्या हातामध्ये चाललाय, रन मिळणार नाहीये. पहिला चेंडू आला इथे डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर चांगली लाईन होती आणि पहिला षटक इथे घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवर. चला झेपान 11 तुमचा बॉलर, तसं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही सांगा. सोहेल नाव सांगायची जबाबदारी तुमची असेल. 12th मॅन असेल तर जो खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळ आहे कमेंट्री बॉक्सला. वरती होता बॉल, हुक केला. सुरुवात पहिल्या डावामध्ये 2 धावांची पेनल्टी होती झेपान 11 कोंडवा. त्यामुळे दुसऱ्या डावाचा धावफलक 2 पासून सुरू झालेला आहे. धावसंख्या आता 4 झालेली आहे. तुमच्या खेळाडूची जर्सी नव्हती त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लावली गेली होती पंचांकडून, आणि त्यामुळे आता धावफलकावर 4 धावा आहेत. सुरुवातीचे 4 सोहेल पटेल. चांगला कटर होता, पुन्हा एकदा पुढे आला, त्यानंतर बॅटची कड घेतली. बॉलनी रन इथे मिळणार नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल.
यस्तीच्या मागे रियाजला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर पहिल्या डावात तो बाद झाला सध्या यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल या मॅच मध्ये. 47 धावा बनवायचे. धावा आहे 4. चांगली सुरुवात. एक चौकार देखील. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर लँड झाले एक्स्ट्रा कव्हरला. रन मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली. आणखी एक डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलीत म्हणजेच काय सुरुवात चांगली आहे. पहिल्या डावमध्ये फलंदाजी अडखळली परंतु गोलंदाजी अडखळणार नाहीये याचंच उत्तर इथे दिलं जाईल. दबाव टाकण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर आहेत. 38 सर्कलच्या पॉवर प्ले भेदावा लागेल. क्रॉस बॅटेड खेळलाय. स्क्वेअर लेगला बॉल जाईल. डीप मध्ये फिल्डर आहे. रन मिळेल फक्त 1. या सिंगलने खातं उघडलं जातंय. या सिंगल बरोबरच धाव फलकावर धावा आहेत 5. 47 धावा इथे बनवायचे आहेत. पहिल्या षटकाचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सोहेल पटेल, आकाश काळे हे देखील मोठं नाव आहे क्रिकेट मधलं. स्ट्राईक एंडला तो दाखल झालाय. पहिला चेंडू फेस करेल. खातं त्याचं अद्याप उघडलेलं नाहीये. 5 बॉल मध्ये 5 वर खेळतोय किरण. तो आकाशसाठी पहिला बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. केला. शेवटच्या बॉलवर 6 आलेत. तो टॉस जिंकल्यानंतर टीम पर्वती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 11. विकेट गमावलेली नाहीये. सुरुवात चांगली. 47 बनवायचेत. वेल बिगनी झापडन फ्लाइंग स्टार्ट आहे. सुरुवात इथे चांगली. एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नंतर 11 धावा स्कोर कार्डवर. समीकरण आहे 30 बॉल मध्ये 36. सामना अद्याप जिवंत आहे. सर्वाधिक चांगली कामगिरी करावी लागेल कारण सामना महत्वाचा आहे. पुणे जिल्हा ओपन आप मध्ये हा सामना आपण पाहतोय. पुणे जिल्हा खुल्या गटामध्ये दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना विनायक बोलिंग ट्रॅकवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक आहे. लॉंग रन. पहिला बॉल. उंच खेळाडू. पहिलाच बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघालाय. फॉलो करण्याचा प्रयत्न. किरणला इथे बीट केले. बॉल चालू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विनायक गव्हाणे पहिल्याच बॉलवर बीट करतोय इथे फलंदाज किरणला. धावसंख्या सध्या 11. बिनबाद 11. 29 बॉल मध्ये 36 बनवायचे. वेग वाढवलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला आहे. पाय चालणं गरजेचं आहे. आम्ही नेहमीच उल्लेख करतो समालोचनामध्ये. आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. हे फुटवर्क म्हणजेच पदलालित्य इथे दाखवावं लागेल. 2 बॉलवर बीट केलंय. उत्तर नाही आहे. विनायकने प्रश्न विचारलाय पण तो आता किरणला उत्तर द्यावं लागेल. 11 धावा धाव फलकावर. पॉवर प्ले मध्ये सध्या बांधून ठेवले. 2 चेंडूंवर एकही रन आलेली नाहीये. ओर दी विकेट. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता. म्हणजेच काय सोन्याहून दिवं. पुढे येता बॉल. स्लॉट मध्ये टाकला बॉल. त्याच्यावर तुटून पडला. फुल लेनचा बॉल पाहिला. डोळे विस्पारले आणि अक्षरशः तुटून पडला विनायकवर. यावेळेला बॅटची
10 सेकंदच मिळतात, मी लगेच येतो. थँक्यू डीजे. बिग विकेट डाऊन. किरण खांदे खालावलीत. परतीचा प्रवास. मागच्या बॉलवर सिक्सर मारलाय. त्यानंतरच्या बॉलवर वेग वाढवला. खांद्याचा वापर केला विनायकने. वरती होता बॉल. बॅटची कट घेतली आहे. रियाजने झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय. 17ला इथे पहिला धक्का. आणि याचमुळे असं म्हटलं जातं 17 म्हणजेच खतरा. सचिन रमेश तेंडुलकर आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 22 वर्ष 92 दिवस क्रिकेट खेळले आणि तब्बल 17 वेळा नर्वस 90 राहिले होते. इथे देखील 17 विकेट मिळाली. नवीन फलंदाज आतमध्ये आलाय. न्यू बॅटर स्वप्नील देवकर ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याने बॉलिंग चांगली केली. आता तो बॅटिंग साठी दाखल झालाय. समोर आहे विनायक. पहिला चेंडू टाकेल ओव्हर दी विकेट. हलक्या हाताने खेळ. थँक्यू डीजे. दुसऱ्या विकेटचं पतन आल्या पावली माघारी पाठवलंय. पहिल्याच बॉलवर शरीरापासून धोके येण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी. बॉल इथे लोड झालेला नाहीये. फिल्डिंग चांगली. सेकंड अटेम्प्टला कॅच टिपलाय आणि आता दुसरा हादरा इथे मिळालाय. परंतु मॅच ऑन आहे. गेम ऑन. टीव्ही ऑन ठेवा. चांगलं खेळावं लागेल. 47 लक्ष ठेवलेलं आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मंत्री चषक 2025. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. दशरथ. दशरथ म्हणजे सोनू गवळी. सोनू या नावाने देखील परिचित हा खेळाडू. तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 2 षटकांचा गेम संपलाय. 17 धावा 2 गडी बाद. 24 बॉल मध्ये 30. मॅच ऑन. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. आता बॉलिंग ट्रॅकवर झहीर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. 24 बॉल मध्ये 30. आकाश काळे 1 बॉल मध्ये 6 वर खेळतोय. पहिलाच बॉल ज्या वेळेला त्याच्यासाठी टाकला त्यावर त्यांनी षटकार ठोकला आणि असे अनेक कारनामे या खेळाडूने केलेले आहेत. आज सर्वाधिक दारोदार त्याच्यावर असेल. तो आहे सध्या स्ट्रायकिंग एंडला. समोर आहे झहीर खान. झहीर खान हे नाव मोठं आहे. झहीर खान म्हटलं की नेहमीच 2011चा विश्वकर्णक डोळ्यासमोर येतो. इथे झहीर खान चांगली बॉलिंग करतील. पहिला बॉल आकाशसाठी. चांगला कट्टर होता. अप्पर कट बॅकवर्ड पॉइंट मधून गलीला बॉल पाठवलाय. फिल्डर आहे. थ्रो करेल तोपर्यंत रन मिळतील 2. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवात झाली आहे 2 धावांनी या षटकाची. दुहेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 19. 2 गडी बाद. 23 बॉल मध्ये 28. या स्पर्धेचे निर्माते आयोजक आदरणीय सन्माननीय सचिनजी दळवी साहेबांचे देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून हा सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा सोहळा. फुलेलींचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. कव्हर्सला फिल्डर नाहीये. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आणि धाव फलक 23. 22 बॉल मध्ये 24 पाहिजे. झहीर तयार. लेफ्ट मोठी विकेट. पुन्हा फुलेलींचा बॉल ड्रायव्हिंग केलाय. ड्रायव्हिंग लेन मध्ये कन्वर्ट केलाय बॉल. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे. रन मिळणार नाहीये. बॉल आलाय डॉट बॉल आणि डॉट बॉल टाकावे लागणार आहेत. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव बनेल. मॅच दोन्ही टीम साठी ऑन आहे. 21 बॉल मध्ये 24 बनवायचे. 23 ला 2. पुन्हा लेग कटर. वरती आला बॉल. बॅटची कड घेतली. यष्टीरक्षक बॉलच्या मागे धावेल तोपर्यंत रन मिळेल. 1 डॉट बॉल खेळायचे नाहीयेत. आकाश काळीला माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा. त्याने ते एकेरी धाव घेतली. एकेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेली आहे 24. 2 गडी बाद. 20 बॉल मध्ये रन बनवायचे 23. सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीम साठी मॅच ऑन.
इथून हा सामना जिंकला जाऊ शकतो, पण त्यासाठी सर्वोत्तम खेळाची गरज. जो सर्वोत्तम खेळतोय ते बाजी मारेल, परंतु त्यासाठी जीवाची बाजी देखील लावावी लागेल. फ्लड लाईट ऑन झाल्यात. आता लाईट प्रकाश ज्योतामध्ये देखील खेळायचं असेल. झहीर तयार. लेफ्ट मोर दी विकेट. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला सोनू. हलक्या त्याने बॉलला स्टिअर करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला दिशा द्यायची होती. फ्लाय स्लिप मध्ये बॉल थोडासा मागे गेलाय. रन मिळेल 1. एकेरी बरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहेत 25. 25 फॉर 2. 25 ला 2. 19 बॉल मध्ये 22. सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित मंत्री चषक 2025 क्रिकेटचा थरार परिपूर्ण महासंग्राम आपण पाहतोय. दर्जेदार आणि उत्तम दर्जाचं आयोजन आणि आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्यासमोर रंगत असताना झहीर तयार. बॉलिंग ट्रॅक वरून आउटसाइड ऑफ स्टंप अपरकटचा फटका. थर्ड मॅनला दिशा दिली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. रन मात्र मिळेल फक्त 2 धावा इथे मिळणार आहेत. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल पंच महेश जाधव यांना आपण पाहतोय. सध्या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत संजय भालेराव सर. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने पंचांच्या भूमिकेत असतात. त्यांच्याबरोबर अजय आवळे सर. धावसंख्या झालेली आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 ला 2. 18 बॉल मध्ये 20. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 20 बनवायचे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम तुमच्या काही अपडेट्स असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचे स्कोरर जे आहेत तुमचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या स्कॉट्स मध्ये जर काही बदल असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, धावफलकावर धावा आहेत 27. 2 गडी बाद. 18 बॉल मध्ये रन बनवायचे. आता 20 बॉलिंग ट्रॅकवर विनायक गव्हाणे मागच्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. 2 गडी त्यांनी बाद केलीत. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल शॉट ऑफ गुड लेंथ. फिंगर रोल केली. बाहेर निघालाय बॉल. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. रन इथे मिळणार नाहीये. डॉट बॉलनी सुरुवात. 17 बॉल मध्ये 20. सामना जिवंत आहे. दोन्ही टीमसाठी चांगली बॉलिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला धावा गरजेच्या आहेत छत्रपती शिवाजी मराठा हेरवडा या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला डॉट बॉल टाकायचे. विनायकचा हा बॉल पुढे होता. फटका हवेत. लॉंग ऑन ने टिपलाय झेल. सोनू गवळीचा संपेल खेळ. धक्का इथे बसतोय तिसरा. 27. 3 गडी बाद. ला तिसरा हादरा इथे बसलाय. 16 बॉल मध्ये 20 आता बनवायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रेट 7.5. मी मगाशीच उल्लेख केला होता की 47 धावा सहजासहजी बनवता येणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये 20 म्हणजेच काय मॅच बॅलन्स आहे. जो सर्वाधिक चांगला खेळतो या मॅच मध्ये बाजी मारेल. न्यू बॅटर इन. फलंदाज नवीन फलंदाज छत्रपती शिवाजी मराठा नवीन फलंदाज. दिनेश सरवान. पहिलाच बॉल टॅप करायचा प्रयत्न. बॉल लेफ्ट फ्लाय स्लिपच्या दिशेने. फिल्डर तिथे येईल तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल बरोबर धाव फलक पुढे पोहोचल्या 28 वर 28. 15 बॉल मध्ये 19 बनवायचेत सामना जिंकण्यासाठी. दिनेशने खातं उघडलंय. दुसऱ्या बाजूला आकाश काळे 6 बॉल मध्ये 15 वर खेळतोय. आकाशवर आता दारोमदार असेल या मॅचची. त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्यात. भन्नाट वेग होता. अचूकता पाहायला मिळाली. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला. मिडल स्टंप वरून बॉल निघून गेलाय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आहे. डॉट बॉल.
प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव पण येईल. 14 बॉल मध्ये 19, 18 बॉल मध्ये 20 पाहिजे होते, आता 14 बॉल मध्ये 19 आलेत. म्हणजेच काय कमबॅक झालंय जेफान 11 कोंडवा. चांगलं बॅटर, 47 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं असताना एक चांगला सामना इथे पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप, पाय चाललेले नाहीयेत, राईट झालाय बॉल. आणखी एक डॉट बॉल. व्हॉट बॉलिंग. विनायक गव्हाणे प्रेशर मध्ये चांगली बॉलिंग करतो आणि या आधीच्या ओव्हरमध्ये देखील त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली आहे. 7 धावा खर्च करत असताना 3 गडी त्याने बाद केलेत. म्हणजेच काय आपल्या टीमसाठी चांगले योगदान देतोय. पुन्हा तेच पाहायला मिळालं. चांगला टर्न विथ बाउन्स आणि ती बरोबरच समाप्ती होईल. षटकं संपलेली आहे 4 ओव्हर नंतर 28 धावा 3 गडी बाद. समीकरण येऊन पोहोचलंय. 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे 19. 12 बॉल मध्ये 19. वेलकम बॅक. 12 बॉल मध्ये 19, 28 ला 3 आहे. 47 धावांचं लक्ष आणि आता थोडंसं दडपण नक्कीच पाहायला मिळेल. झहीर खान यांच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. मागच्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडे राहिली, आता पुन्हा तोच विश्वास दाखवला गेलाय टीम संघनायकाकडून. सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित मंत्री चषक 2025 क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. 12 बॉल मध्ये रन बनवायचे 19. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज दिनेश सर्वात. आकाश काळी नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय. दुसऱ्या बाजूला झहीर खान, लेफ्ट हँड सीमर, लेफ्ट ओदी विकेटने पहिला बॉल. चांगला कटर होता, हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलंय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. फिल्डर आहे तिथे. रन मिळेल 1. हॅलो हॅलो. सन्माननीय योगेशजी सुतार यांचं सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. दादांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचे. थँक्यू. अनेक मान्यवर सदीच्या भेट देण्यासाठी दाखल होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. पुढे होता बॉल, परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. भेदक होता, उत्तर इथे देता आलेलं नाहीये. या बॉलवर बॉल चालले डॉट बॉल. सामन्यामध्ये कलाटणी. 18 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये आता 18 बनवायचे. 29 ला 3. झहीर खान पहिल्या बॉलवर सिंगल आली, सेकंड बॉल डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय कहाणी मिटवीस. 10 बॉल मध्ये 18 बनवायचे. पुढचा चेंडू आकाशसाठी. हाफ ट्रॅकर होता, बॅटची कड घेतली आहे. विकेट किपर बॉलच्या मागे धावेल, तोपर्यंत रन मिळेल 1. पुन्हा चांगला बाउन्स, चांगला टॉस इथे प्राप्त झाला. रन आलेली आहे फक्त 1. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 9 बॉल मध्ये 17 बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर. रात संपता पहाट होईल रे, पण धीर सोडून चालणार नाहीये. 9 बॉल मध्ये 17 बनवायचे आहेत. झहीर बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आता दिनेश. या षटकातला पुढचा बॉल असेल दिनेश साठी. लेफ्ट मोठी विकेट. गोलंदाज तयार. फुलेलेंचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण तो दुसरी धाव इथे मिळणार नाहीये. थ्रो खूप चांगला, टाळ्या वाजतायत. एकच धाव मिळते. एकेरी बरोबर धाव फुलक पुढे चाललाय. 31 ला 3. 8 बॉल मध्ये 16. सामना चांगल्या पद्धतीने आता रंगलाय. नेल बायटिंग फिनिश पाहायला मिळेल का? मंत्री चषक 2025 चा सोहळा, याची देही याची डोळा, रंगलेला सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेला तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कलाटणी मिळाली. 47 धावांचं लक्ष होतं. 47 बनवायच्या होत्या आणि आता पहा फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. शॉर्ट कव्हर थोडासा मागे बोलावला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर तर 38 वर्तुळामध्ये होता. दुसऱ्या बाजूला पहा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट लावला गेलाय. डीप कव्हरला फिल्डर आहे. शॉर्ट लेग लावला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि पुढचा बॉल मोठा फटका. पुन्हा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला बॉल जाईल. डीप मध्ये फिल्डर पोहोचलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा परत जावं लागेल. रन इथे मिळेल 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. टीट फॉर टॅट
आता उत्तर द्यायचंय. समीकरण येऊन पोहोचले 7 बॉल मध्ये 15, 32 ला 3, 47 धावांचं लक्ष होतं. प्रत्येक बॉल नंतर हृदयाची धडधड वाढवेल आणि आता आपण जाऊया. आमचे सहकारी जोडले जाते. इट्स ओ टू यू. सन्माननीय धनंजय जी बामगुडे यांचंही सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. येस, थँक्यू. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 7 बॉल मध्ये 15, शेवटचा बॉल या षटकातला. झहीर पायावर टाकलेला बॉल, वाईड यॉर्कर पेश केलाय. शेवटच्या बॉलवर रन मिळणार नाहीये. आता बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण आता सामना येऊन पोहोचलाय. 6 बॉल मध्ये 15, 36 बॉल मध्ये 47 लक्ष होतं. आता सामना येऊन पोहोचलाय 6 बॉल मध्ये 15. छत्रपती शिवाजी मराठा एरवडा संघासमोर आव्हान असेल. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्यात. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. कोणताही बाकी तुम्ही करू शकत नाहीयेत आणि थोडं स्पीडअप करावं लागेल. टीम मीटिंग जास्त नकोय, चर्चा नको. असं म्हटलं जातं, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, लेकिन ज्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करावं लागेल. 6 बॉल मध्ये रन बनवायचे 15. शेवटच्या ओव्हरसाठी कुणावर जबाबदारी असेल या मॅच मध्ये? शेवटचे 6 चेंडू भाग्य विधाते ठरवतील या मॅचची. 6 बॉल मध्ये 15 बनवायचे असताना बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या 6 चेंडूसाठी टीम एरवडा कडून बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय सामी खानच्या हातामध्ये बॉल. स्ट्राईक एंडला असेल. फिल्डर आकाश काळेच्या विरोधात फिल्डिंग लावली गेली आहे. बॅटर आहे आकाश. 12 बॉल मध्ये 17 वर खेळतोय. दिनेश 4 बॉल मध्ये 3, सामी खान 6 बॉल मध्ये 15, 47 धावांचं लक्ष असताना पहिला बॉल राईट मोदी विकेट. बॉलर तयार. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. हे संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा मिळाली आहे आणि त्यानंतर विकेट कीपरने एक रिॲक्शन दिली. 6 चेंडू आणि आता रन बनवायचे असतील 14. सामना इथे ऑन झालाय. मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. 6 चेंडू मध्ये 14. बॉलिंग ट्रॅकवर सामी. पहिला बॉल व्हाईट बॉल टाकलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. पॉइंट, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कल मध्ये. लॉंग ऑफ लावला गेलाय. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. सामी तयार. ओव्हर दी विकेटने हा बॉल लो फुल टॉस पॅडवर टाकलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिरकावलाय. फिल्डर आहे तिकडे. 1 धाव मिळाली आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. जोपर्यंत थ्रो केला जातोय तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण येऊन पोहोचलंय. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 5 बॉल मध्ये रन बनवायचे 12. 5 चेंडू आणि 12 धावा. काय सामना इथे रंगलाय. फ्लड लाईट्स ऑन झाले. 47 लक्ष होतं. मंत्री चषक आजच्या दिवसातील, आजच्या रजनीमधली पहिली लढत आणि कोणता संघ इथे बाजी मारेल? पुणे जिल्हा ओपन हाफ मध्ये सामना इथे रंगत असताना 5 चेंडू आणि 12 धावा. दबाव असेल. मी मगाशी उल्लेख केलाय. दबावामध्ये घरातल्या प्रेशर कुकर मध्ये शिट्टी वाजते. इथे काय घडेल? या षटकातला पुढचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली आहे. विकेट कीपर थांबवेल बॉल. रन येणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 12. 4 चेंडू आणि 12 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ कुणाची बदलणार? 4 चेंडू 12 धावा बनवायचे आहेत. बॉलर तयार. स्ट्राईक एंडला आहे आकाश. आकाशने हा बॉल उडवलाय. चांगलं टायमिंग, परंतु वाह काय बॉल इथे थांबवलाय. 100% एफर्ट्स दिलेत. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. बॉल थांबवलाय. टाळ्या वाजतायत. रन इथे 2 पूर्ण केले गेलेत का हे पाहिलं जाईल. 4 बॉल मध्ये 12 ची गरज होती. दोन धावा इथे धावून पूर्ण केलेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने रंगलाय. 3 चेंडू मध्ये 10 धावा. एक मोठा फटका इथे गरजेचा असेल. 37 ला 3, 47 धावांचं लक्ष होतं. झहीर खान 5वं षटक अतिशय चांगलं टाकलं. 6 चेंडू मध्ये इथे धावांची गरज होती 15.
आता 3 बॉल मध्ये धावा आलेले आहेत आतापर्यंत 5. 3 चेंडू 10 धावा. सामी खान तयार. स्ट्राईक एंडला आहे आकाश. हाफ टॅकल बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवलाय. आपला फटका 440 चा झटका. पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. हॅलो हॅलो दबाव पूर्णपणे पाहायला मिळेल. 43 धावा धाव फलकावर. साऊंड आता थोडासा आवाज द्या या माईकला. 2 बॉल मध्ये 4 बनवायचेत. 47 धावांचं लक्ष होतं या सामन्यासाठी. आकाश मागच्या बॉलवर त्यांनी स्लॉट मधला बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. आता 2 बॉल मध्ये 4. कोणता संघ इथे बाजी मारेल मंत्री चषकचा थरार आपण अनुभवतोय. पहिला सामना रंगलाय. सामीवर दबाव असेल. धावायला सुरुवात. ओरती विकेटने हा बॉल पुढे टाकलाय. ऑन साइडला टर्न केलाय. रन घ्यायची आहे. इथे संधी आहे धावाची. परंतु पहा थोडीशी गंमत. परंतु त्याची किंमत मोजावी लागेल का. शेवटचा बॉल. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे डोळे बंद करा. कारण 1 बॉल मध्ये 4 धावा बनवायच्यात. शेवटच्या बॉलवर चौका ठोकला जाईल का. आकाश स्ट्राईक एंडला आहे. 17 बॉल मध्ये 27 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला सामी खान. 1 षटकार आलाय. 4 धावा गरजेच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. स्ट्राईक एंडला आहे आकाश काळे. शेवटच्या बॉलवर चौकाराची गरज. सामी तयार. ओरती विकेटने ड्राईव्ह केलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर आहे आणि ते बॉल फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. सामना इथे फिनिश. 3 धावांनी हा सामना जिंकलाय. झेफान 11 कोंडवा हा संघ इथे जिंकतोय. हार्ड लक छत्रपती शिवाजी मराठा टीम. सामना फिनिश.